नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आपण नेहमीच संपत्तीविषयक बाबींची माहिती जाणून घेण्यामध्ये उत्सुक असतो. संपत्तीविषयक कायद्यातल्या तरतुदीबाबत आपण नेहमीच माहिती जाणून घेत असतो. खरं तर संपत्तीच्या कारणावरून कुटुंबामध्ये मोठमोठे वाद पाहायला मिळतात. भावंडांमध्ये, पती-पत्नीमध्ये मोठ्या प्रमाणात संपत्तीवरून वादविवाद होत असतात. अनेकदा वादविवादाच्या घटना भांडणामध्ये परावर्तित होतात. दरम्यान काही लोकांच्या माध्यमातून नवऱ्याच्या मृत्यूनंतर सासऱ्याच्या घरावरती सुनेचा अधिकार असतो का असा प्रश्न उपस्थित केला जातो. तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या संदर्भामध्ये कायदेतज्ञांनी नेमकं काय म्हटलंय हे आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तर कायदेतज्ञ असं सांगतात की घर हे संपूर्णपणे सासऱ्यांनी स्वतःच्या स्वकष्टार्जित कमाईतून म्हणजेच स्वतःच्या पैशातून घेतलेलं असेल तर ते वडिलोपार्जित नसेल तर सुनेला सासऱ्याच्या घरामध्ये राहण्याचा अधिकार राहत नाही. म्हणजेच अशा घरावरती सून क्लेम करू शकत नाही. ही सासऱ्याची स्वतःच्या कष्टानं कमावलेली प्रॉपर्टी आहे. ती वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही. त्यामुळे अशा संपत्तीवर सुनेला कोणताच अधिकार नसतो. कायदेतज्ञ सांगतात की सासऱ्यांनी विकत घेतलेलं घर हे सुनेसाठी वडिलोपार्जित मालमत्ता होऊ शकत नाही. जर समजा अशाच एका प्रकरणामध्ये जर सासऱ्यानं स्वतःच्या कष्टानं बांधलेल्या घरात सून जबरदस्ती घुसली तर तिला घरातून बाहेर काढलं जाऊ शकतं. यासाठी न्यायालयामध्ये दावा देखील दाखल केला जाऊ शकतो. नवऱ्याच्या मृत्यूनंतर देखील सासऱ्यांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेतून सून हक्क मागू शकत नाही. ही देखील गोष्ट कायदेतज्ञांनी अधोरेखित केली आहे. अर्थातच सासऱ्यानं जर स्वकष्टानं संपत्ती कमावली असेल, संपत्ती वडिलोपार्जित नसेल तर नवरा हयात नसला तरी देखील सुनेला अशा संपत्तीमध्ये अधिकार राहत नाही. तर मग आता जाणून घेऊयात की वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलीला अधिकार असतो का? तर तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलीला देखील अधिकार असतोच. भारतीय कायद्यानं मुलींना सुद्धा मुलांप्रमाणेच समान अधिकार दिलेले आहेत. अर्थातच जेवढा मुलांचा वडिलोपार्जित संपत्तीमध्ये अधिकार असतो तेवढाच अधिकार मुलींचा देखील आहे. विशेष बाब अशी आहे की मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित असो, घटस्फोटित असो किंवा विधवा असो, तरी देखील मुलीला वडिलोपार्जित संपत्तीमध्ये समानच अधिकार मिळतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता तुमच्या मनातला प्रश्न शांत झाला असेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच आवडली असेल. जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.